नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी भूषण स्वागत करतो एका स्पेशल रेल्वे जर्नीमध्ये. पण त्याआधी केम छो अहमदाबाद, मजा करू छू. वाजले दुपारचे 2:10. करंट लोकेशन हायपर सिटी म्हणून ओळखले जाणारे अहमदाबाद शहर आणि अहमदाबाद शहराचे हे रेल्वे स्थानक दिसते. वंदे भारत सारखी सेम टू सेम ट्रेन, पण ती नसून ही आहे आपल्या भारतातली पहिली नमो भारत रॅपिड रेल ट्रेन. प्रेमाने बोलू आपण, भारतातली पहिली वंदे मेट्रो ट्रेन, जी सप्टेंबर 2024 पासून आपल्या भारतातल्या गुजरात राज्यातील अहमदाबाद ते भुज या 360 किलोमीटर मार्गावर सुरू करण्यात आली. भारतातली पहिली वंदे मेट्रो ट्रेन. एकूण 12 डब्यांची अशी नमो भारत वंदे मेट्रो ट्रेन, जी ऑफिशियली एकाच रूटवर सुरू आहे, अहमदाबाद ते भुज. ही आधुनिक वंदे मेट्रो ट्रेन अजून कोणकोणत्या मार्गावर सुरू आहे, तिकीट भाडे किती आणि हे तिकीट भाडे तुम्हाला नेमकं कुठून मिळेल, संपूर्ण माहितीसह प्रवास होऊन जाईल. तर आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत आजची वंदे मेट्रो ट्रेन सफारी एन्जॉय करा. अहमदाबाद स्टेशनच्या फ्लॅट क्रमांक 2 नंबर दिसेल स्पष्टपणे 9 नंबर साईडला की बुलेट ट्रेनचं कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चला, गेट ओपन झाले. नशीब आता जाऊ आतमध्ये. लोक वाटच बघत होते कधी गेट खुलतोय, कधी आम्ही जातोय आतमध्ये. चला चला, आता आपण जाऊ आतमध्ये आणि पाहू शकता या वंदे मेट्रो ट्रेनचा जो गेट आहे, पूर्ण स्पेस खूप मोठ्या प्रमाणात दिली आहे आणि मध्ये रॉड बसवलंय सेम टू सेम आपल्या मुंबई लोकल सारखा. फुल्ली एअर कंडिशन आपली वंदे मेट्रो ट्रेन आणि सिटिंग पाहून तुम्हाला असं वाटेल की एखाद्या डेमो ट्रेनने प्रवास होतोय किंवा आपल्या जनशताब्दी एक्सप्रेसने. कारण सीट पोझिशन 30 दिली आहे 3x3 कॉम्बिनेशनची, जी मेमो मध्ये असते ती. सध्या प्रवासी वर्ग कोणी नाही, जे काय ते सगळे मागे आहेत, कारण गर्दी तिकडे लोटली गेली. पुढचे डबे रिकामी. माझी वाली आवडती सीट मला मिळाली विंडोवाली. म्हटलं गर्दी असेल, मिळाली नाही तर गर्दी जे काही ती मागे लुटली. मी आलो गपचूपणे पुढे. नमो भारत वंदे मेट्रो ट्रेनची छोटीशी टूर आपण करून घेऊ आतमधून. बाहेरून तुम्ही पाहिलं सेम टू सेम आपली वंदे भारत एक्सप्रेस. आतमध्ये 3x3चं कॉम्बिनेशन आहे सिटिंग, आणि हे जे सिटिंग कुशन दिले आहेत ते एकदम कम्फर्टेबल आहेत. प्रवासी वर्गांना सामान ठेवायचं असेल वरती दिलाय लगेच स्पेस. वंदे भारत एक्सप्रेस सारखं नाही, पण हाय बऱ्यापैकी प्रमाणात आहे. सिटिंग कॉम्बिनेशन 3x3 जरी असले तरी तुम्हाला फ्रंट टू पेस ऍडजस्टमेंट आहे. फक्त ही एक सिंगल दिली आहे प्रत्येक कोचच्या एंडिंगला, ज्या ठिकाणी बाथरूम आहे. आणि हा वंदे मेट्रो मध्ये मात्र वॉशरूम आहेत. काही काही ठिकाणी इंडियन आहे, काही काही ठिकाणी वेस्टर्न आहेत. बघूया काय काय आतमध्ये जाऊन. हा एकदम नीट अँड क्लीन, जबरदस्त. ह्याला ओळखलं का? आपला भूषण प्रकाश गावडे. समोर कमोड फ्लश करण्यासाठी. जर तुम्हाला एलपी सोबत इमर्जन्सी बोलायचं असेल, ETBU इमर्जन्सी टॉकबॅक युनिट ते देखील आहे. प्रेस करा आणि बोलून घ्या. चार्जिंग करायचं असेल तर ज्या ठिकाणी वॉशरूम आहे त्याचे सुद्धा ETBU आहेत. आणि बाजूला पाहू शकता 6 USB कार्ड होल्डर, म्हणजे इथे येऊन तुम्हाला पर्सनली चार्जिंग करायला लागेल. 4 मोबाईल होल्डर आहेत आणि 6 USB पोर्ट. एकूण 12 डब्यांची वंदे मेट्रो ट्रेन, ज्यामध्ये 2 असे डबे आहेत स्पेशली महिलांसाठी आणि दिव्यांगजनासाठी, म्हणजे आपले हँडिकॅप पर्सन. आणि ते 2 डबे जिथे कॅबिन आहे तेच अर्धा पार्ट हँडिकॅपसाठी, अर्धा पार्ट महिलांसाठी. आणि असं स्पष्ट लिहिलेलं पण आहे लेडीज ओनली, केवळ महिला आहे. नाविन्यपूर्ण विशिष्ट सांगण्याप्रमाणे इतकं काय नाही, फक्त बाहेरून वंदे भारत एक्सप्रेसचा लुक दिलाय आणि आतमध्ये जी चालते मेमो ट्रेन, डेमो ट्रेन त्यांचे कुशन टाईप, बस एवढंच. आणि फुल्ली एअर कंडिशन असल्यामुळे वंदे मेट्रो ट्रेनचा एक फिलिंग येतोय. प्रवाशांच्या सेफ्टीसाठी CCTV कॅमेरे, आतमध्ये स्मोक डिटेक्टर, फायर एक्सटिंग्विशर हे दिलेले आहेत. संपूर्ण 12 डब्यांची वंदे मेट्रो ट्रेन ही अनारक्षित आहे, अनरिझर्व्ड जनरल कोच. तुम्ही कुठे बसलाय, का बसलाय हे कोण विचारणार नाही. जशी सीट रिकामी मिळाली तसा प्रवासी वर्ग बसणार. ऑटोमॅटिक डोर, सेम लाईक वंदे भारत एक्सप्रेस. या ट्रेनचा टायमिंग आहे ऑफिशियल डिपार्चर अहमदाबाद जंक्शनवरून ठीक संध्याकाळी 5:30 म्हणजे 5:30ला, जी तुम्हाला 5 तास 40 मिनिटाचा प्रवास सोडते रात्री 11:05 थेट कच्छ जिल्ह्यातल्या भुज स्टेशनला. आपल्या प्रवासाला झाली सुरुवात थेट भुजच्या दिशेने. गणरायाचं नामस्मरण करू आणि मग प्रवास सुरुवात करू. बोला गणपती बाप्पा मोरया. नमो भारत रॅपिड रेल म्हणजे वंदे मेट्रो ही लहान अंतराची सेवा, जी 100 ते 300 किलोमीटर अंतरावरील
प्रमुख शहरांना जोडण्यासाठी AC मधला गाडीगार प्रवास व्हावा म्हणून बनवली गेली। ही ट्रेन भारत सरकारच्या मेक इन इंडिया या उपक्रमाचाच एक भाग। सध्या भारतीय रेल्वेत मेमू ट्रेन मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। त्या मेमू ट्रेनचे अपग्रेड व्हर्जन म्हणून ही AC वंदे मेट्रो सुरू केली। पहिली सेवा गुजरात राज्यातील अहमदाबाद आणि कच्छ या जिल्ह्यांतर्गत सुरू केली, जी 360 किलोमीटरचे अंतर 5 तास 40 मिनिटात पूर्ण करते। अहमदाबाद जंक्शन ते भुज या दरम्यान साबरमती जंक्शन, चांदलोडिया, विरंगम जंक्शन, धांधरा जंक्शन, हलवद, सामक्याली, बचाऊ, गांधीधाम, अंजर ही 9 स्थानके घेत आपला प्रवास पूर्ण करते। अहमदाबाद पासून 5 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आपण पोहोचलो साबरमती जंक्शन या स्टेशनला। साबरमती म्हणजे आपलं साबरमती आश्रम 17 जून 1917 रोजी आपले महात्मा बापू गांधी यांनी स्थापन केलं होतं आणि दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर महात्मा गांधी आणि त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी यांचं निवासस्थान साबरमती आश्रम। जरा कमेंट करा साबरमती नदीचा उगम कुठे होतो आणि कोणकोणत्या राज्यातून वाहते? पहिलं गुजरात, दुसरं कोणतं? कमेंट करून सांगा। साबरमती जंक्शनला या ट्रेनचा ऑफिशियली हॉल्टिंग टाइम आहे फक्त आणि फक्त 1 मिनिट, त्यामुळे बाहेर जाऊन किंवा गेट वरती उभं राहून रिस्क घेऊ शकत नाही। तुम्हाला सुद्धा या नमो भारत वंदे मेट्रो ट्रेनचा प्रवास करायचा आहे तर लक्षात ठेवा, ही ट्रेन आपल्या पूर्ण भारतामध्ये एकाच रूटवर सुरू आहे, अहमदाबाद ते भुज। तो कोणत्या राज्यात येतो? गुजरात। अहमदाबाद जंक्शन ते भुज एकूण प्रवासाचे अंतर आहे 360 किलोमीटर आणि या दरम्यान या ट्रेनला एकूण 10 स्टेशन थांबा आहे। त्यापैकी पहिले चला साबरमती, पुढे येणार मग गांधीधाम, म्हणजे गांधीधामपर्यंत हा रूट सेम आहे। गांधीधाम जंक्शन नंतर या ट्रेनची दिशा बदलते भुजला जाण्यासाठी। चांदलोडिया स्टेशन बऱ्यापैकी आता प्रवाशांनी ट्रेन भरून गेली आहे। वंदे मेट्रोचे अहमदाबाद जंक्शन ते भुज एकूण तिकीट भाडे आहे 450 रुपये प्रति व्यक्ती, पण माझा प्रवास होणार 300 किलोमीटरचा गांधीधाम जंक्शन, ज्याचे मला तिकीट भाडे लागले 380 रुपये। पासष्ट किलोमीटरची जर्नी पूर्ण करून संध्याकाळी 6:36 आपली गाडी पोचते विरंगम जंक्शन या स्टेशनला। विरमगाम येतो गुजरात राज्यातील अहमदाबाद या जिल्ह्यामध्ये। एकूण 5 फ्लॅटचे स्टेशन कोड झाला VG। विरमगाम जंक्शन पासून 3 लाईनी पास होतात। आपण आलो म्हणजे अहमदाबाद, मुंबई अहमदाबाद मेन लाईन गांधीधाम पर्यंत, दुसरी येते ओखा आणि तिसरी येते महेसेना लाईनला। विरमगामला या ट्रेनचा ऑफिशियल टायमिंग आहे 2 मिनिटाचा, त्यामुळे प्रवासी वर्गांना इथे वडापाव, चहा किंवा नाश्ता पाणी दिलं जातं, अगदी पाणी बॉटल। आपले समोरचे आजोबा बसले, त्यांनी घेतलंय वडापाव। मुंबईचा वडापाव मिळतो विरमगाम जंक्शनला। संध्याकाळचे 6:30 होऊन गेले, सूर्यास्त झाला। अजून आपल्याला गाठायचा आहे 250 किलोमीटरचा प्रवास थेट गांधीधामला। नमो भारत वंदे मेट्रो अहमदाबाद ते भुज या मार्गावर सुरू आहे। ही सेवा दररोज असून पहाटे 5:15ला भुजवरून अहमदाबादसाठी रवाना होते, जी सकाळी 10:50ला पोहोचते अहमदाबाद जंक्शनला आणि परतीच्या प्रवासाला अहमदाबादवरून संध्याकाळी 5:30ला भुजसाठी रवाना होते। अहमदाबाद जंक्शन ते भुज ही वंदे मेट्रो सेवा अद्याप तरी सुरू आहे। भविष्यात मुंबई, नवी मुंबई, चेन्नई, भुवनेश्वर, केरळ या मार्गावर लवकरच धावताना दिसेल। या वंदे मेट्रोची ॲव्हरेज स्पीड 65 ते 70 आणि MPS 110 km/h आहे।
स्वागतम सुस्वागतम गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातल्या बचाऊ या गावामध्ये. बचाऊ रेल्वे स्टेशन, बचाऊ गाव. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये जटालाचा तुम्ही डायलॉग ऐकला असेल, आओ कच्ची वारू मारो वतन बचाओ, आणि हाच तो बचाऊ गाव. बचाऊला आपली ट्रेन पोहोचली रात्री 9:30 वाजता. अजून आपला 30 किलोमीटरचा प्रवास गाठायचा आहे गांधीधाम जंक्शनसाठी. बऱ्यापैकी प्रवासी वर्ग उतरले आपापल्या स्टेशनवरती. आता पुढे मग गांधीधाम अजूनही स्टेशन लागेल आणि लास्ट स्टॉप भुज. बरोबर 10 वाजता आपली गाडी पोचते गांधीधाम जंक्शनला आणि प्रवासी वर्ग देखील आता उतरेल. फायनली आपली वंदे मेट्रोची जर्नी पूर्ण झाली. अहमदाबाद जंक्शन ते गांधीधाम जंक्शन केली होती प्रवासाला सुरुवात संध्याकाळी 5:30ला, जे इथे येऊन 4.5 तासांनी पूर्ण झाली, ठीक रात्री 10:01. हा उतरल्या थंड वारा सुटलाय, लय थंडी आहे राहू. आधीच ट्रेन मधली एसी आणि बाहेरची ही नॅचरल एसी. भरपूर लोक या ठिकाणी उतरली. कुठे गांधीधाम जंक्शन. स्टेशन कोड झाला GIMB, जो येतो गुजरात राज्यातील कच्छ या जिल्ह्यामध्ये. 94-801 वंदे मेट्रो ट्रेनचा ऑफिशियल हॉल्टिंग टाइम आहे गांधीधामला 5 मिनिटाचा. कारण इथून ट्रेन जाणार रिव्हर्स डायरेक्शन घेत थेट भुजला, आणि भुज साठी या ट्रेनला अजून गाठायचंय 60 किलोमीटरचा प्रवास. अहमदाबाद पासून गांधीधाम पर्यंत जे लोको पायलट असिस्टंट लोको पायलट ट्रेन घेऊन आले ते चालले आता मागे रिव्हर्स डायरेक्शनला. कारण इथून 4 लाईनी पास होता. एक जाते कांडला पोर्ट, दुसरी पलनपूर, तिसरी भुज आणि चौथी जेथून आपण आलो अहमदाबाद. म्हणजे अहमदाबाद मुंबई गांधीधाम ही मेन लाईन. तर मंडळी, तुम्हाला नमो भारत रॅपिड रेल अर्थातच वंदे मेट्रोचा प्रवास अहमदाबाद जंक्शन ते गांधीधाम जंक्शन सोबत दिलेली माहिती कशी वाटली नक्की 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 कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आता मस्तपैकी फ्रेश होऊ, काहीतरी खाऊन घेऊ आणि मग परतीचा प्रवास पुन्हा एकदा अहमदाबादसाठी. कारण तेथून एक स्पेशल बस जर्नी होणार थेट माझ्या गावात जाओ. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर ह्या व्हिडिओला जोरदार लाईक करा, शेअर करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.